आता डाळ पालक बनवणं तर अतिशय सोपं आहे. सोबत मस्त तूप लावलेले फुलके आणि जिरा राईस. तुम्ही डाळ पालक कशी बनवतात हे मात्र मला नक्की कळवा. तर इथे मी मस्त हिरवीगार पालक घेतली आहे. पालक साफ करून धुवून बारीक कापून घ्यायची. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. आता घालूयात दालचिनी, काळी मिरी, सुकी लाल मिरची, तेजपत्ता, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं हिंग. सर्व परतून घेतलं की 2 मोठे कांदे घालून कांदा चांगला भाजून घ्यायचा. आता यामध्ये घालूयात 2 टोमॅटो. टोमॅटो विरघळला की घालायचं बारीक केलेलं अद्रक, लसूण आणि तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं की यामध्ये घालूयात जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर. मसाले चांगले भाजले की बारीक कापलेली पालक आणि मीठ घालायचं. सर्व एकजीव झालं की शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालायची. तर डाळ मात्र चांगली शिजवून घ्या. आता सर्व एकजीव करा. 7 ते 8 मिनिटं पुन्हा शिजवून घ्या. तर इथे मस्त पालक डाळ तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा.